टीबीएम लॉन्चिंग आता काही क्षणात पार पडणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री शिंदे या ठिकाणी आता आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातल्या भुयारीकरणाच्या कामाला आता आजपासून सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर, उपमुख्यमंत्री शिंदे, मंगल प्रभात लोढा थोड्याच वेळात या भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे। ऑरेंज गेट इथून लॉन्चिंग शाफ्टचं पहिलं टनेल बोरिंग यंत्र आता भूगर्भात सोडलं जाणार आहे। तर टीबीएम लॉन्चिंगचा हा कार्यक्रम अतिरिक्त महानगर आयुक्त माननीय अश्विन मुदगल, मी मुदगल साहेबांना विनंती करते की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करावं। तर टीबीएम लॉन्चिंगचा हा कार्यक्रम पार पडतोय। MMRDA करून मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातल्या भुयारीकरणाच्या कामाला आता अखेर आजपासून सुरुवात होणार आहे। त्यासाठी ऑरेंज गेट इथल्या लॉन्चिंग शाफ्टमधून पहिलं टनल बोरिंग यंत्र TBM भूगर्भात सोडलं जाणार आहे आणि याच TBMच्या माध्यमातून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या दरम्यानचं भुयारीकरणाचं काम पूर्ण होणार आहे। तर एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, MMRDA मंत्री आहेत, मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी आपण पाहतोय, इतरही मंत्री अमीन पटेल इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतील माननीय अजिंक्य पडवळ, उपमहानगर आयुक्त। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि समारंभ, सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती। या मुंबई नगरीला भेडसावणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा हा भूमिगत रस्ता होणार आहे। आजपासून त्याच्या भुयारीकरणाच्या म्हणजेच भूगर्भातील कामाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी ते जे पहिलं टनेल बोरिंग यंत्र आहे लॉन्चिंग शाफ्टमधून सोडलं जाणार आहे। लोढा सर, आमदार अमित साहेब, सर्व मान्यवरांचं खूप स्वागत आहे। आज ह्या प्रकल्पासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह जोडणारा जवळपास 9.25 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्ग अत्यंत दाट वस्ती असलेल्या भागातून मार्गक्रमण करणार आहे। या प्रकल्पामुळे पूर्व ते पश्चिम जोडे वेगवान होणार आहे। ईस्टर्न फ्रीवे, कोस्टल रोड, अटल सेतू, बँड्रा वर्ली एक साथ जोड मिळणार। उपयोगी महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या टीबीएमच्या लॉन्चिंगचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच झालेला आहे। या प्रकल्पामुळे मुंबईतील पूर्व पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाने जोडले जाणार आहेत। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी देखील जोडला जाणार आहे। हा प्रकल्प मुंबईतील वाढत्या वाहतूकचा ताण कमी करून वाहतूक व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारे जण साक्षीदार आहोत। आज आपण हजारो वर्षांपूर्वी पासून सूर्याची उपासना करतो। सूर्य ही ऊर्जेची देवता, चराचरात ती संजीवनी भरते, चैतन्य देते। अगदी साध्या प्रेशर कुकर पासून ते अगदी अवकाश यानापर्यंत आपल्याला गरज असते ती ऊर्जेची। प्रत्येक क्षणाला, प्रत्येक ठिकाणी विकासाचं चाक फिरवायचं असेल तर त्याचा गेले
त्यांच्या गावात जास्त आहे. टीबीएम लॉन्चिंगचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहतोय. मुंबईतली पूर्व पश्चिम उपनगरं जोडणं यामुळे शक्य होणार आहे. पूर्व उपनगरातून पूर्व मुक्त मार्गातून म्हणजे फ्री वेनं आल्यानंतर ऑरेंज गेट, मग तिथून हा कोस्टल रोडला जोडला जाणारा असा हा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा भूमिगत रस्ता आणि